हे पहा मित्रांनो, आपल्या इथे आपण मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन करताय आणि त्यांना हिरवा चारा टाकलाय पहा. गवत किती आवडीनं खातात. आपल्यापाशी लहान मोठे 150च्या जवळपास आहेत. हे पहा छोटे छोटे पिल्ले. आणि त्याला उन्हाळ्यात ऊन लागू नये बघा, किती छान सुविधा केली आहे. थंडगार इकून तिकून चौफेर झाडं लावले सीताफळीचे. हे पहा आराम करताय खादून. हे पहा इकडं पण आहेत भरपूर. त्यांना बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना आडोसा केलेला आहे. या परिसरामध्ये सुद्धा भरपूर आहेत. पहा पिल्ले काढले तिनं. तुम्हाला दाखवतो. चावते बघा, चावते. थांबे, थांब थांब, चावू नको, थांब ना, काही नाही करत. हे पहा पिल्ले मित्रांनो, ते आपल्याला हात लावू देत नाही. पहा अंड्यावर किती छानपैकी बसली पहा. पूर्ण 20चे 20 अंड आहे. एक पण उघडं ठेवलेलं नाही पहा. आणि ही पहिली वेळेस बसलेली कोंबडी आहे. आणखी तुम्हाला दाखवतो. 5 दिवसापूर्वी पिल्ले काढलेले. हे त्यांना राहण्यासाठी एकदम कमी खर्चात. शेपा 6 दिवसाखाली काढलेले आणि त्यांना चारा खायला शेपा ज्वारीच्या भाकरी भिजून ठेवल्या आहेत. ते किती आवडीनं खातात. आणि ह्या 2 कोंबड्या खुडा आल्यात, त्यांच्यामुळं या ठिकाणी ते अंडे देत होत्या. ते सोडलं कारण ते लवकरात लवकर आपलं अंड्यावर येण्यासाठी त्यांना सतत बाहेर फेकावं लागतं. आणि हे संध्याकाळ याच्यात पण बसलेले अंडू देईल लगेच अर्ध्या घंट्यात. तीस कोंबड्या मागे आपल्याला दररोजचे 12-13 अंडे मिळत आहेत. हे पहा जमा करून ठेवलेले अंडे, सकाळी जमा करून ठेवले या भरणीमध्ये आहेत. थोडं उजेडाला घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल. आता 2 दिवसानंतर कोंबडी बसवायची आहे. त्याचा व्हिडिओ नक्कीच पाठवेन. आणि या कोंबड्यांनी सुद्धा पिल्ले काढल्यानंतर याचा व्हिडिओ आपला नक्कीच काढू. पहा कसा बाग देतोय.